वंदे मातरमचे काही किस्से 150 वर्ष पूर्ण झाली म्हणून 1933 साली गंधर्व नाटक मंडळी बंद पडली. 1934 साली धर्मात्मा चित्रपटाकरता संगीत दिग्दर्शक म्हणून पुणे येथील प्रभात फिल्म कंपनी मास्टर कृष्णरावांनी प्रवेश केला. हा चित्रपट 1935 साली प्रसिद्ध झाला. तेव्हा प्रभातचे एक भागीदार व चित्रपट दिग्दर्शक असलेल्या व्ही शांताराम यांची परवानगी घेऊन कट्टर देशभक्त असलेल्या मास्तरांनी प्रभातच्या म्युझिक स्टुडिओमध्ये प्रभातचा वाद्यवृंद वापरून वंदे मातरम गीताला भूप पहाडी अशा विविध रागांमध्ये चाली लावल्या व त्या प्रभातच्या गायकांकडून कोरसमध्ये गाऊन त्यांचं रेकॉर्डिंग केलं. विचारांती त्यांनी वंदे मातरम गीताकरता झिंझोटी या मुख्यत्वे मंद्र आणि मध्य सप्तकात गायला जाणारा राग निवडला. या रागामध्ये स्वकृत चालीतील वंदे मातरमचे त्यांनी स्वतः गायन करून त्याची ध्वनिमुद्रिका काढली. असे वंदे मातरमचे काही किस्से मी 150 वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने माझ्या चॅनलवरती सांगणार आहे. धन्यवाद.